घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. माढा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा संभ्रम दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालला असून धैर्यशील मोहिते पाटील, महादेव जानकर, रामराजे नाईक निंबाळकर, अभयसिंह जगताप, प्रवीण गायकवाड यांच्यासह आता डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी देखील महाविकास आघाडीतून उमेदवारीची मागणी केली आहे. सांगोल्याचे कैलासवासी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी उमेदवारीची मागणी केलेले प्रवीण गायकवाड हे देखील यावेळी बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत होते. आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अपेक्षित होतं की माढ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेअर होतील, पण काल संध्याकाळपर्यंत आम्ही सर्वांनी वाट पाहिली. यादी डिक्लेअर न झाल्यामुळे त्या मतदारसंघामध्ये खूप अस्वस्थता आहे. मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर आणि अनिकेत देशमुख यांच्यासाठी माढा मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे. आमची शेतकरी कामगार पक्षाची 1.5 लाख मतं आहेत. शेकापचे खासदार उस्मानाबादमधून, रायगडमधून लोकसभेमध्ये असायचे आणि माढ्यामध्ये आता आम्हाला संधी आहे. त्या कारणाने देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही आलो होतो की शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी इच्छुक आहेत माढ्यामधून, आणि त्या कारणाने आम्ही पवार साहेबांना भेटलो. सातत्याने ही एक गोष्ट सांगितली जाते की धनगर समाजाला या मतदारसंघातून नेतृत्व दिलं गेलं पाहिजे. जानकर होते त्या ठिकाणानंतर तुमचं नाव प्रामुख्याने त्या ठिकाणी चर्चेला लागलं. लोकसंख्येवरती काही लोकांची मागणी असेल, पण महाविकास आघाडी ही पुरोगामी विचाराची एक आघाडी आहे. निश्चितपणे पवारसाहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमची असणार आहे, एवढंच सांगू इच्छितो. परंतु प्रवीण गायकवाड जे तुमच्या बाजूला उभे आहेत त्यांनी देखील इच्छा व्यक्त केलेली होती की माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळेल. हे मोठे व्यक्ती आहेत आणि पवारसाहेबांनी काय आदेश देतील याच्यावरती पुढचा निर्णय अवलंबून असेल. आम्ही वैयक्तिक शेतकरी कामगार पक्षासाठी आणि अनिकेत देशमुखांसाठी मागणीसाठी या ठिकाणी आलो होतो. धैर्यशील मोहिते पाटलांची सातत्याने पवार साहेबांशी भेट होते, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना कुठेतरी तिकीट मिळेल आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या संदर्भात तिकीट मिळावी याकरता तिथे माढ्यामध्ये बैठक सुद्धा झालेली होती. त्यांची मागणी आहे, पण त्यांची भेट पवार साहेबांसोबत झाली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही, त्याबद्दल मी बोलू शकणार नाही. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.